कोणाकडे जवळ टीका जरी असली तर ती जवळ ठेवा, कारण मी इथं आणलेली नाही टीका. एखादा काय पॉईंट कोणाला विचारायचा असेल, तो टीकेत शोधायचा असेल तर आपल्याला शोधता येईल. तर 4 अध्याय झाले आपले. आणि त्याच्यात झालं की स्वस्थ कसं खायचं, मग दिनचर्या पाळायची. नुसतं दिनचर्या पाळून उपयोग नाही, तर मग ऋतुचर्या पण पाळायची. मग ऋतुचर्या पण नुसती पाळून उपयोग नाही, तर वेद रोध पण नाही करायचा. इथपर्यंत सगळं झालं की रोग होऊ नये म्हणून काय काय करायचं. त्यानंतर रोगानुत्पादने अध्यायामध्ये त्यांनी मग काही उपाय सांगितले. असं साधारणतः काय करायचं, तर उष्ण अन्नपानाची योजना करावी, भेदक अन्नपानाची योजना करावी, असे अन्नपानाची योजना करावी, असे हे प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग अशा अन्नपानाची योजना करण्यासाठी आपल्याला अन्नचे जे घटक आहेत त्याचे गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा अध्याय जो आहे द्रवद्रव्य विज्ञानीय अध्याय, त्यांनी 5वा अध्याय घेतलेला आहे. आता द्रव पदार्थ विज्ञानाचा अध्याय सांगतो. गांग संज्ञक पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वीच पात्रात धरले असता शुद्ध, स्वच्छ, थंड, लघु, अव्यक्त रस, ज्याच्यात गोडेपणा, खारटपणा किंवा दुसरा कोणताही रस कळून येत नाही, आल्हाददायक, तृप्तीदायक, मनाला सुक्षारीत आणणारे, जीवन व्यापाराचे उत्तेजक, पिण्याला प्रिय, अमृततुल्य असते. आणि जमिनीवर पडून त्याचा ऊन, चांदणे आणि वायू यांच्याशी संपर्क आला असता त्याचा बरे वाईटपणा देशकालावर अवलंबून आहे. डायरेक्ट जे पावसाचं पाणी मिळतं ते अव्यक्त रस अशा पद्धतीचं असतं. आणि त्या जमिनीशी संपर्क आला, मातीशी संपर्क आला, त्या वातावरणाशी संपर्क आला, काही काळ गेला की त्या पाण्याचे गुणधर्म बदलतात. लक्षात, तिथे काळी माती आहे, तिथलं पाणी जे आहे ते मधुर रसाचं असतं, ते पाणी मुळात ग्रहण करणारं असतं. तर अशा ठिकाणी लोकांच्या तब्येती त्या पद्धतीच्या स्थूल अशा पद्धतीच्या असतात. तर अशा पद्धतीने पाणी जिथे पडतं त्या हवामानाचा, मातीचा, जमिनीचा, त्या आहे ना, ऊन, चांदणे या सगळ्यांचा परिणाम पडतो आणि मग पाण्याची गुणधर्म बदलतात असं त्यांनी सांगितलंय. पर्जन्य पडत असताना रुपयाच्या भांड्यात थोडा भात घालून तो पावसात ठेवावा. तो जर जशास तसा स्वच्छ राहून त्याचा वर्ण व शिते कायम राहील तर ते पाणी गांग व पिण्यालायक जाणावे. असे न झाल्यास ते सामुद्र आहे असे समजावे व अश्विन मासाखेरीज ते पाणी पिऊ नये. अश्विन मासातच काय करायचं, अश्विन मासातलं जे पाणी आहे ते निर्दोष असतं असं ते सांगतात. कारण अश्विन मासामध्ये काय होतं, अगस्त्य नक्षत्राचा उदय होतो आहे ना शरद ऋतूमध्ये. आणि शरद ऋतूमधलं पाणी जे आहे ते कुठलंही पाणी, नदीचं ह्याचं त्याचं सगळं पाणी जे आहे ते चांगलं असतं प्यायला. आणि ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, ज्येष्ठापासून आषाढापर्यंतचं जे पाणी आहे ते चांगलं असतं. आषाढापासूनचं पाणी खराब असतं जनरली. नंतर पावसाचे पाणी चांगल्या भांड्यात धरलेले व स्वच्छ असेल तर सर्वदा सेवन करावे. त्याच्या अभावी काळ्या किंवा पांढऱ्या स्वच्छ जमिनीवरचे व पुष्कळ जागा व्यापून राहणारे, जेथे उन्हाचा व वाऱ्याचा प्रवेश आहे अशा ठिकाणचे व म्हणूनच पुष्कळ अंशी ज्यात अंतरिक्ष जलाचे गुण आहेत अशा प्रकारचे पाणी प्यावे. काळ्या किंवा पांढऱ्या स्वच्छ जमिनीवरचे पुष्कळ जागा व्यापून राहणारे, जिथे उन्हाचा आणि वाऱ्याचा प्रवेश आहे. ठीक आहे. नंतर चिखल, शेवाळ, गवत व पाणी यांनी व्याप्त गढूळ झालेले, ऊन, चांदणे, वायू यांचा
जेथे कधीच प्रवेश नाही अशा ठिकाणचे पावसाचे पाणी नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गाठ अशा प्रकारचे पाणी कधी पिऊ नये. फेस असलेले, कृमीयुक्त अशा पद्धतीचं पाणी प्यायचं नाही. तसेच अवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी आणि पहिल्या पावसाचे पाणी पिऊ नये, कारण त्यामध्ये कोष्टी वगैरे प्राण्यांचे जंतू, विष्ठा, मूत्र, विष इत्यादी दोष मिश्र झालेले असतात. थोडक्यात सांगावायचे म्हणजे ज्या नद्या पश्चिम समुद्रात जाऊन मिळतात, ज्यांचा प्रवाह फार जोराचा असतो व ज्यांचे पाणी निर्मळ असते, अशा नद्यांचे पाणी पथ्यकर असते व त्याच्या विपरीत ज्या नद्या आहेत त्यांचे पाणी अपथ्यकर असते. तर नदीचं पाणी पथ्यकर असतं, पण ते किंवा खूप वाहणारी, वेगाने वाहणारी अशी नदी आहे पाहिजे. नदी हा शब्दच मुळात नद्यते ती नदी झाला, जी खळखळत वाहते ती नदी. त्यात आपटलं पाहिजे ते दगडावर पाणी, अशा पद्धतीचं ते पाणी पाहिजे, ते शुद्ध असतं. ज्यांचे पाणी खडकावर हलवले जाऊन आपटल्यामुळे शुद्ध व छिन्न झालेले असते, अशा हिमालयापासून किंवा मलया जलापासून निघणाऱ्या नद्यांचे पाणी हे पथ्यकर असते. त्यांचा प्रवाह व जर मंद असेल तर मात्र त्या कृमी, श्रीपद, हृदरोग, कंठरोग, शिरोरोग इत्यादी विकार उत्पन्न करतात. बंगाल, माळवा व उत्तर कोकण ह्या देशातील नद्यांच्या पाण्यापासून मुळव्याध उत्पन्न होतो. पूर्ण आहे त्या पाण्याचा, इथल्या कोकणातल्या, उत्तर कोकणात इकडे आमच्या इकडच्या पाण्याचा. मॅक्झिमम लोकांना मुळव्याध असतो. पेशंटला विचारलं मुळव्याध काय तर तोच म्हणतो. पैकी 5-6 पेशंट तोच म्हणतात. महेंद्र पर्वतापासून निघणाऱ्या नद्यांच्या पाण्याने उदर, श्रीपद आणि संयविंध्योद्भव नद्यांच्या पाण्यापासून कुष्ठ, पांडू, शिरोरोग उत्पन्न होतात व परियात्रा जन्य नद्यांचे पाणी त्रिदोषनाशक आहे. परियात्रा म्हणजे काय? विंध्यातील वायेकडील प्रांत, चंबळा, बटवा, बिहारच्या साईडचा या नद्या परियात्रा देशात झाशी प्रांतात आहेत. त्यांना संस्कृतात चर्मणवती, वेत्रवती अशी अनुक्रमे नावे आहेत. तर व त्याच्या योगाने बल विद्य वाढते. समुद्राचे पाणी हे त्रिदोषकारक असते. विद्यात कूप, तडागादीन, जंगल, अनुपक, शैलतात, कुवे, तलाव, झरे इत्यादिकांचे पाणी त्या त्या देशांचे स्थितीवर अवलंबून असते. म्हणजे जांगम देशातील कुवे वगैरे पाणी हलके असते, तेच अनुप देशात जड असते व पर्वतावर व डोंगराळ प्रदेशात ते हलके असते. मंदाग्नी, गुल्म, पांडू, उदर, अतिसार, मूळव्याध, संग्रहणी व सूज हे विकार ज्यांना झाले आहेत त्यांनी पाणी पिऊ नये. प्रॅक्टिसमध्ये अक्षय जे पेशंट येतात त्यांना काय करायचं, पाणी प्यायचं नाही. तहान असलं तरी अर्धच पाणी प्यायचं, जेवढी तहान त्याच्या अर्धच पाणी प्यायचं असं सांगायचं. तृष्णा सहन न झाल्याने थोडे पाणी प्यावे लागले. तहान जर सहन नाही झाली तर थोडंच पाणी प्यायचं. निरोगी मनुष्याने देखील शरद ऋतू, ग्रीष्म ऋतू खेरीज इतर ऋतूमध्ये थोडेच पाणी प्यावे. पथ्याची कागद तुम्ही लिहिता, त्यात ते सगळे मेन्शन करा पेशंटला. निदान मूळव्याध, अतिसार आणि या सगळ्या पेशंटचं पाणी प्यायला बंद करा. कारण पाणी अभिषंधी आहे, अग्निवाद्य करणार आहे. त्याला स्वतःच अग्नी नाही, उकळवलं तर पुढे त्यात अग्नी येतोय. लक्षात, ज्याला स्वतःच अग्नी नाही असे पदार्थ जे जे माती आहे की नाही, माती पचते का नाही पचत तशीच राहते हातामध्ये. पुढे जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य कृश होतो, जेवणाच्या मध्ये पाणी पिल्याने मनुष्य सडपातळ होतो व जेवणाच्या शेवटी पाणी पिल्याने मनुष्य स्थूल होतो. थंड पाण्याच्या योगाने मदाध्यय, ग्लानी, मूर्छा, वांती, श्रम, भ्रम, तृष्णा, गर्मी, दाह, रक्तपित्त, विषविकार इत्यादी रोग
कमी होतात. कशाच्या योगाने? थंड पाण्याच्या योगाने. हा, थंड म्हणजे फ्रीजचा नव्हे, थंड म्हणजे थंड या अर्थाने. ऊन पाणी जे आहे म्हणजे गरम पाणी जे आहे ते दीपक, पाचक, लघु मूत्रशोधक आहे असून कंठरोग, उचकी, पोटफुगी, वात, कफ, नवज्वरी, कास, श्वास, पिनस, अजीर्ण, पार्श्ववेदना इत्यादी विकारांना व रेचनादिकांचे सेवन केलेल्या मनुष्याला हितकर आहे. कुठलं? ऊन पाणी म्हणजे गरम पाणी. तापून निवलेले पाणी हे लघु असून कफ उत्पन्न करीत नाही. हे अनभिषंधी असतं. उकळून गार केलेलं पाणी दिवसा उकळून गार करायचा. काही जण रात्री उकळवतात ते पातेलं आणि दुसऱ्या दिवशी पितात. ते एक रात्रीचा परत प्रभाव झाला की ते परिवेशित होतं. त्या सकाळी पाणी उकळवायचं आणि दिवसभर संपवायचं. असं पाणी असेल तर ते अनभिषंधी आणि लघु. बाकीचे जे गुणधर्म आहेत ते मिळतात. आदल्या दिवशी दाखवायचं नाही. परत चंद्राचा प्रभाव पडला की परिवेशित झालं. परत ते गुरु बन. पित्ताधिक्य असलेल्या विकारांमध्ये ते हितकर आहे व तेच जर शिळे असेल तर ते त्रिदोष उत्पन्न करते. केवळ पाण्यावर किती आहे बघा. तुम्ही पाण्याचे पथ्य परीक्षणला सांगितलंच पाहिजे. नारळाचे पाणी स्निग्ध, गोड, शुक्रवर्धक, थंड, लघु, तृष्णा, पित्त, वायू यांचे शमन करणारे दीपक आणि मित्रशोधक असे आहे. कसं आहे? नारळाचं पाणी म्हणजे आपला नारळ जो सुकलेला नारळ आहे त्याचं, शहाळ्याचं नाही. स्निग्ध आहे, गोड आहे, शुक्रवर्धक आहे, थंड आहे, लघु आहे, तृष्णा, वायू, पित्त शमन करणारे दीपक आणि मूत्रशोधक आहे. मूत्राशमुनीच्या पेशंटला सकाळी तुम्ही तुमची जी काय औषध आहेत चालू त्यासोबत नारळाचं पाणी प्यायला जरी सांगितलं तरी काय होत आहे? मूत्रशोधक म्हणून काम होतं. आणि जे कच्च शाळेचं पाणी ते जड असतं, तर ते आम आहे ना नारळ. मला काही विचारायचं माहिती असतं तर विचारू शकताय. एकदम शांत शांत वाटते मी आता बोलतो. सर तुम्ही जलाविषयी म्हणत होता ना की अमुक जल पिल्यानंतर वर्ष वगैरे होतं, तर आता आपल्याकडे फिल्ट्रेशन वगैरे होऊन पाणी येत असतंय, मग त्या भागात पाणी शुद्ध होणार आहे. त्याचे गुणधर्म जाणार नाही. आरोग्य ना पाण्याचे काही गुणधर्म नाही जाणार आहेत. लक्षात. म्हणजे कोकणातलं पाणी हे मुळव्याध उत्पन्न करतं. हे कसं करतं हे नाही सांगता येणार. स्वभाव आहे त्या द्रव्याचा. द्रव्याचा स्वभाव तुम्हाला ते तुम्ही त्याची केमिस्ट्री काढली तरी ते कळणार नाही कसं होतं. लक्षात. म्हणजे असे काही घटक आहेत का त्याच्यात की ते मुळव्याध उत्पन्न करतात? असे काही घटक मिळणार नाहीत तुम्हाला. केमिस्ट्रीच्या दृष्टीने ते पण पाणी H2O आहे आणि विदर्भातलं पाणी पण H2O आहे. बरोबर आहे की नाही? कराड, सांगली इकडचं पण पाणी H2Oच असणार आहे आणि कोकणातलं पाणी पण H2Oच असणार आहे. पण सांगली, मिरज, कोल्हापूर इकडचं जे पाणी आहे त्याने बृहण होतं. काळी माती आहे आणि दिसतं ते कसं गोडवा असतो पाण्यामध्ये. आणि इथल्या पाण्यामध्ये ते नसतं. त्यामुळे ते काय ह्याच्यात नाही कळणार. मग लॅबमध्ये काय कळणार? TDS तेवढ्या लेवलला आपण जाऊ. ती पण फार वरवरची लेवल आहे. लक्षात. द्रव्याचे स्वतःचे काही प्रभाव आहेत. द्रव्य स्वभाव आहे. व्याधीचा पण जसा स्वभाव तसा द्रव्याचा पण स्वभाव आहे. आणि ते स्वभाव नाही काढता येत. 20-30% आपण हे पाण्याचं जर काढलं तर जास्तीत जास्त त्याच्यात इम्प्युरिटीज किती आहे, त्याचा TDS किती आहे, तो 400 त्याचा 100 पण आणू असलं काय काय सगळं करता येईल. पण त्या पाण्याचा जो स्वभाव आहे तो नाही बदलता येणार तुम्हाला. उकळून त्याच्यावर संस्कार करून तो स्वभावात बदल करता येईल थोडाफार. लक्षात. तर आपण अध्याय वाचताना कसे म्हणजे फक्त काल वाचलेला फक्त स्टार्टिंगच वाचलो, अजून दुसरा अध्याय चालू केला का?
नाही, सगळ्या अध्याय वाचले. 4 ते 4 आता 5व्याला हवे. पण काल रोग अनुत्पादन हे चालू केला ना. संपला पण तो. आपण नुसतं भाषांतर वाचतोय. हो, म्हणजे आपण सकाळी आणि संध्याकाळी असं दोन्ही वेळेला वाचणार आहे असं आहे का? नाही, सकाळी एक, संध्याकाळी दुसरा. स्पीड मध्ये जाणार ट्रेन. रिपीट काय नाही. ठीक आहे. कळालं पाण्याचं तर नारळाचं पाणी झालं. अजून काय कोणाला विचारायचंय का? पाण्याच्या जो स्वभावातले काही जे प्लस पॉइंट आहेत ते पण मिळतात त्या प्रदेशात त्या गोष्टींमुळे. त्यामुळे पेशंट जर म्हणतो आम्ही आरोचं पाणी पितो तर आरोचं पिऊ नाही तर नको पिऊ, पण पाणी ते उकळून ते आरो मधून येऊन परत उकळून गार केलं पाहिजे. दिवसा सकाळी आरोचं पाणी घ्यायचं पातेल्यापर्यंत, परत ते उकळवायचं. किंवा आरोचं घ्यायचंच नाही पाणी, रॉंग पाणी घ्यायचं आणि ते उकळते असं घेतलेलं पाणी सगळ्यात चांगलं. आता परत रिसर्च यायला लागले सगळे. ते टीडीएस आपण 100 पर्यंत बघतोय किंवा काय करतोय ना, तेही रॉंग होतंय. त्याच्यावर आता अजून हे व्हायला लागलं. ते सगळं आता परत केलं जाणार आहे सगळं आरोप विषय. लक्षात. तर नवीन नवीन त्या थेरीज येतात आणि परत ते सगळं बिघडतं. विचार काय? आपण पाणी हे एक द्रव्य आहे, तसं आमलकी एक द्रव्य आहे. आमलकी कुठल्याही भागातले असले तरी त्याचे गुण सारखेच असतात की म्हणजे थोडेफार फरकाने बदलणार ना गुणधर्म द्रव्यांचे. बदलतात ना. अनुप देशातला मध, जांगम देशातला मध, गुणधर्म बदलणार. सगळ्याचे गुणधर्म बदलतात प्रदेशानुसार, नाही का? चवीपासून सगळं बदलतं. आंबा कुठे लागला पाहिजे, कोकणात लागला पाहिजे, उचलून तो तिकडून लावून तिकडे कुठेतरी कोल्हापुरात लावला तो आंब्याची चव आणि या आंब्याची चव परत आहे देवगडचा आंबा, नाही का? तेच झाड तेच सगळं कलम लावलं तरी, है ना? फक्त काही मूळ गुणधर्म जे आहेत आंब्याचे ते नाही बदलतात. आंब्याची काय उष्णाची शीताची उष्ण होणार. पुढे वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्याचे पाणी वर्षा ऋतूमध्ये पावसाचे पाणी फार उत्तम आणि नदीचे पाणी अति अपत्यकर जाणावे. गाईचे, म्हशीचे, शेळीचे, उंटणीचे, स्त्रीचे, मेंढीचे, हस्तिणीचे व एक खुऱ्या प्राण्याचे अशी 8 प्रकारची दुधे आहेत. दूध प्रायः रसकाळी व पाककाळी, मधुर, स्निग्ध, तेजोवर्धक, धातुवर्धक, शुक्रकर, वातपित्तहारक, कफकारक, जड आणि शीतल अशा पद्धतीचं आहे दूध. जनरली सगळ्या दुधांचे गुणधर्म त्यांनी सांगितले. आता ह्यापैकी गाईचे दूध जे आहे ते काय आहे? जीवनीय आहे, रसायन आहे, मेद्य आहे, बल्य आहे, स्तन्यवर्धक आहे, सारक असून जखमी, गुरक्षती, क्षयी, मनुष्यांना हितकर आहे. श्रम, भ्रम, मद, निस्तेजता, श्वास, कास, अतितृष्णा, अतिक्षुदान, जीर्णज्वर, मूत्रपृच्छ व रक्तपित्त यांचा नाश करते. गाईचे दूध. आणि म्हशीचे दूध जे आहे ते गाईच्या दुधापेक्षा अधिक जड आणि थंड असून ज्यांना क्षुधा लागते व निद्रा येत नाही अशा लोकांना हितकार आहे म्हशीचं दूध. म्हशीचे दूध जे घेत असताना अगदी चांगला पाहिजे. लक्षात. आणि ज्यांना भूक जास्त लागते अगदी चांगला आहे. आणि ज्यांना वाटतं की झोप चांगली मिळाली पाहिजे, झोप लागली पाहिजे अशा पद्धतीचं असेल तरच म्हशीचे दूध प्यायचं. जनरली आपण ते घट्ट आहे म्हणून ते आणतो, त्या दुधाचा काही फायदा होत नाही. वर गाईच्या दुधाचे गुणधर्म बघायचे दिलेले आणि म्हशीच्या दुधाचे बघा काय दिले त्याच्यावरून जाणून घ्या. शेळ्या
दूध जे आहे ते संध्याकाळचं घ्यायचं शक्यतो, म्हणजे ते हलकं असतं. सकाळचं दूध असतं ते जड असतं. त्याच्या बारीक 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 गोष्टी आहेत दुधाच्या. श्वासकासच्या पेशंटमध्ये आपण देऊ शकतो दूध? देऊ शकते. वाताचे श्वास, वाताचे कास असं ते आहे. इथं गृहण करायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या. गाई तशी असली पाहिजे. आता ते तसं आहे का? दूध वाढीसाठी इंजेक्शन देतात किंवा या सगळ्या गोष्टी करतात, ते नाही केलेलं पाहिजे. जे इंजेक्शन देतात ते बॅरियर क्रॉस करून ते जर ते जे काही केमिकल असेल ते दुधात उतरत असेल तर पण ते उपयोगाचं नाही आहे ना. ती गाय चालणारी फिरणारी अशी पाहिजे, बाहेर खाणारी अशी पाहिजे, बसून नसलेली गाय नको. असं सगळं असेल तर ते सगळे गुणधर्म मिळतात. शेळ्या पाणी थोडे पितात. दुधाविषयी तुम्हाला माहिती आणि दूध सकाळी पिले की काय, त्याचे गुणधर्म, रात्री पिले की काय, हे तुम्हाला त्या सुषेण निघंटूमध्ये जे महाऔषधी आहे ना त्याच्यामध्ये ते मिळेल. सुषेण निघंटू पण आहे आणि त्याचं ऑनलाईन पण आहे. त्याच्यात ते दूध सकाळी पिलं तर काय आहे, किती फायदा आहे, म्हणजे सकाळी दूध पिणे चांगलं, दूध असताना पिलं तर, अशा पद्धतीचं सगळं ते दिलेलं आहे. शेळीचे पाणी थोडे पितात. शेळ्या पाणी थोडे पितात, व्यायाम फार करतात, तिखट कडू रसांचं सेवन करतात, म्हणून त्यांचे दूध हलके असते व ते क्षय, ज्वर, श्वास, रक्तपित्त, अतिसार यांचे नाश करतात. शेळीचं दूध अजूनही गावात शेळीचं दूध काढतात आणि तिथं वास येतो त्याला, पण त्याचा चहा बिया बनवतात. त्याचा चहा बनवल्यानंतर चहा पिला की कळतो शेळीच्या दुधाचा चहा वास येतो त्याचा. लक्षात, त्यांच्याकडे शेळ्या आहेत ते म्हणजे ते तर शेळीचं दूध पितात. पण ते खूप चांगलं आहे शेळीचं दूध. त्याच्याने ट्युबरक्युलोसिसचे पेशंट म्हणा किंवा ज्याच्यात मांस शोष झालेला आहे त्या पेशंटला अतिशय चांगलं आहे शेळीचं दूध. काही शेळीचे मांस आणि हे सगळं मनुष्याच्या मांसाची आणि ह्याच्याशी सगळं साधर्म्य हे होतं. त्यामुळे शेळीचं दूध प्यायचं. अतिसार याचा पण नाश करते. नंतर उंटणीचे दूध. उंटणीचे दूध काय, किंचित उष्ण आहे, किंचित उष्ण आहे, वृक्ष आहे, खारट आहे, लघु आहे, दीपक आहे असून वात, कफ, पोटफुगी, कृमी, सूज, उदर, मुळव्या या विकारांना हितकर आहे. उंटणीचे दूध. जिथं उंट असते तिथं ते उंटणीचं दूध पित असते. नंतर अंगावरचे स्त्रीचे दूध हे वात, पित्त, रक्तदोष, अभिघात यांपासून होणाऱ्या नेत्र रोगांवर तर्पण, आशोधन, डोळ्यात औषधी थेंब आणि नसते करण्याची उपयोगी पडते. मेंढीचे दूध हे रुचीने वाईट आहे, उष्ण आहे, वातव्याधीनाशक असून उचकी, श्वास, कफ, पित्त यांना उत्पन्न करतं. मेंढी सगळ्यात वाईट आहे. मेंढी रशिया विषयामध्ये खूप खातात. हत्तीणीचे दूध हे शरीर दृढ करते. हत्तीणीचं दूध जसं तो प्राणी त्याच्या दुधाचे गुणधर्म आहेत बघा. ह्याच्यावर रिसर्च झाले पाहिजे. टेम्परेचर केसेस होतात ना, शेळ्यांचं दूध शरीरानं कसं काय आहे ना, त्याच्यात काय आहे असं सगळं झालं पाहिजे अभ्यास त्या गोष्टी. एकखुऱ्या प्राण्यांचे घोडा, गाढवी वगैरेचे दूध फारच उष्ण, लघु, किंचित आंबट, खारट असून शाखागत वायूंचा नाश व बुद्धी मंद करतं. एकखुऱ्या प्राण्याचं, त्याला पूर एक आहे.
नाल बघ अशी अशी यू आकाराची असते, तर एकच खूर आहे म्हणून ती तशी असते. निरसे दूध ते जड अभिषंदी कफाचा स्त्राव उत्पन्न करणारे असून विधियुक्त तापवले असता ते हलके आणि अनभिषंद असे होते. हा तापवले असता ते जड होते. धारोष्ण दूध केवळ अमृतच आहे. धारोष्ण दूध पितात काही जण, अजूनही पितात, आम्ही पण प्यायचो कॉलेज असताना. असं काढायचं नाही, असं प्यायचं. धारोष्ण दूध आहे त्या स्वतः ते गरम असतं आणि काढल्या ते काय अमृतच आहे. अशा पद्धतीने दुधाला, ताकाला, दह्याला नियम खूप आहेत पिण्याचे, आणि हे सगळे नियम जर पाळले तर सगळं अमृतासारखंच आहे. त्याला सगळ्यांना दुधाला पण अमृताची उपमा दिली आहे, दह्याला पण दिली आहे, ताकाला पण दिली आहे. पण त्या सगळ्यांना विधी आहे. दुधाला याला त्याला सगळ्या. दही रसाने, पाकाने, आंबट, जड, उष्ण, स्तंभक, वातनाशक व रुचिकर असून मेद, शुक्र, बल, श्लेष्मा, पित्त, रक्त, अग्नी, सूज यांना उत्पन्न करतं. कोण? दही. ते अरुची, जीवताप, पीनस, मूत्रपुच्छ या विकारास पथ्यकर आहे. व लोणी काढले असता संग्रणीवर चालते. रात्री दही कधी खाऊ नये. वसंत, ग्रीष्म, शरद ऋतूमध्ये दिवसाही खाऊ नये. तापवलेले दही हे वर्ज्य आहे. दही खाल्ले असता त्याचबरोबर मुगाचे वरण, मध, तूप, खडीसाखर, आवळाकाठी यापैकी कोणता तरी एखादा पदार्थ असलाच पाहिजे. दही सतत खाऊ नये. तसेच अर्धवट विरतलेले दही, म्हणजे ते अधमुळ दही, ज्याला गोड दही आपण म्हणतो, पॅकेटमध्ये येतं ते खाऊ नये. वरील नियम न पाळता दही खाल्ले असता ज्वर, रक्तपित्त, विसर्प, कुष्ठ, पांडुनिक्रम यांना उत्पन्न. विचारा काय विचारायचं, डायरेक्ट विचारा. हात कोणी वर केला? विचारायचं. हॅलो सर, सध्या गाढवाचं दूध पाजवायचं ट्रेंड निघाला आहे भरपूर. म्हणजे 5,000 रुपये लिटर असं देतात. मग त्याच्या मागचं काय असेल? म्हणजे ज्या मुलांनी अंग धरलं काय असतं, काहीतरी रेअर असलं की एक ट्रेंड निघतो. मध्ये नोनीचा ट्रेंड होता, त्याच्या आधी काय मोरिंगा लिव्हचा ट्रेंड होता, त्याच्यानंतर त्या पनीरच्या फुलाचा मध्ये ट्रेंड आला. असे काहीतरी ट्रेंड निघत असतात, ते ट्रेंडच असतात, आहे की नाही? तर काही नाही. म्हणजे त्याचा फायदा होतो की नाही? कारण पहाटे 4 वाजता बोलवतात, 4 ते 5 ह्या टायमात दूध आहे ना, शाखागत वायूंचा नाश करतं. शाखागत वायूंची काही व्याधी असतील, विश्वाची असेल किंवा अशा पद्धतीने काहीतरी तलनपत्त्या नाम कटरा, बाह्य रोग असा काही व्याधी असतील, तर त्या पद्धतीने ते आपदानं घेतात. तर त्यासाठी ठीक आहे. पण बुद्धी मंद करतं. त्याला आधीच IQ कमी असेल, बुद्धी कमी असेल, त्याने गाढवाचं दूध पिलं तर ते आणि मंद होणार. तुम्हाला अपेक्षा काय आहे त्यानुसार आहे सगळं, आहे की नाही? प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. प्रत्येक पदार्थाला काहींना चांगल्या बाजू खूप आहेत, काहींना वाईट बाजू खूप आहेत. ते काहीतरी ट्रेंड येतात वेगळं काहीतरी. आता इझिली काही गाढवणीचं दूध मिळत नाही. ज्याच्याकडे असतं ते ट्रेंड निघतो आणि रेअर गोष्टीकडे माणसं पळतात, आहे की नाही? बरोबर आहे ना? हो सर. सोनाचं लोखंडासारखं असतं तर आपण सोन्याची टेबल बिबल अशी बनवली असती. सोन्याचं सगळं बनवलं, गाड्या सोन्याच्या, आणि लोखंडाचं घातलं असतं गळ्यात. म्हणजे जास्त अवेलेबल आहे ना, ते कमी अवेलेबल आहे, रेअर आहे, त्याला व्हॅल्युएशन वाढतो त्याचं, असं आहे ते. बाकी काय नाही, ट्रेंड येत असतात. गाढवेच्या दुधाचं परत ट्रेंड बिल काय काय बनवतो रामदेव बाबा. असं श्रेष्ठ दूध कुठलं? आपलं गाईचं किंवा शेळीचं. असं पुढे अजून कोणाला विचारायचं तुझ्याबद्दल? तर पुढे दह्यासोबत पदार्थ खाल्ल्यानंतर म्हणजे मुगाची डाळ, मधू किंवा घी आणि शर्करा
ते खाल्ल्यानंतर काय बदल होतात त्याच्यामध्ये आणि कुठलं कॉम्बिनेशन कधी घ्यायचं? काय बदल होतात म्हणजे ह्याचे जे गुणधर्म आहेत कोणाचे दह्याचे. आता सपोज आपण एक घेतला कुठला तरी पदार्थ, मुगाचं वरण घेतलं, म्हणजे मूग डाळ घेतली, तर मूग काय आहे, वृक्ष आहे, लघु आहे की नाही. तर आणि हे याच्या उलट आहे बघा, जड आहे की नाही, गुरु आहे, आंबट आहे, बरोबर आहे की नाही. तर काही गुण आहेत ते मारले जातात आणि काही गुण त्याच्यासारखे आहेत. असं असेल तर त्या पदार्थाचे गुण कमी होतात. म्हणजे आता सोबत हा पदार्थ आहे आणि ह्याला रसगुण, रसगुण, वीर्य, विपाक असं या पदार्थाला आहे. आणि ह्या पदार्थाचे दोष आहेत, म्हणजे ह्या पदार्थ शरीरात गेल्यावर काहीतरी दोष उत्पन्न करत असतील. म्हणजे दही असेल, सपोज हे दही असेल, असं पकडा, त्याला हे सगळे असे गुणधर्म आहेत. तर आता ह्या दह्याचे गुणधर्म काही मारायचे असतील मला, तर मला असे काही दुसरा पदार्थ द्यावा लागतो की जो त्याचे ते 2 गुणधर्म 3 गुणधर्म याच्या बरोबर अपोजिटला जातात. या 3 अपोजिटला 2 किंवा 3 मोठे होते. काही त्याचा काही अभ्यास असेल, तो काही आपण नाही जाणू शकत. आणि राहिलेले काही गुण आहेत ते त्याच्या बरोबर तुल्य बळाचे असतात त्या द्रव्याच्या. असं असलं की त्या द्रव्याला कॉम्पेन्सेट करता येतं, म्हणजे त्याचा दोष धावता येतो. आता हे एक मोठं ऋषींचं काम आहे ऍक्च्युली, असे पदार्थ शोधणं, अँटीडॉट शोधणं किंवा लक्षात. पण मग हे अशा पदार्थांनी शोधलेले. आवळा काय, वृक्ष आहे, शीत आहे, दही काय, स्निग्ध आणि उष्ण, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं ते ठीक आहे. बरोबर अपोजिटच पाहिजेत पदार्थ असं काही नाही, पण हे टिपिकल त्यांनी पदार्थ दिलेले आहेत. त्याचा अर्थ तो अभ्यास केलेला आहे, ते कॉम्बिनेशन बनवलेलं आहे, रुग्णांवर वापरलेले आहे, ते सिद्ध झालेलं आहे आणि मग ते लिहिलेलं गेलेलं आहे. असं आहे. त्यातलं तूप आणि साखर याला अपोज नाही करत, पण दह्याच्या गुणांना नाही. तूप शीत आहे, दही उष्ण आहे. तुपाचा स्निग्ध तो गुण त्याला स्निग्धला तुल्य बळाचा असेल, तर शीत गुण हा बरोबर त्याच्या ऑपोजिटला जात असेल. लक्षात आले की सर? हा, असं बाकीचं पण त्यातलं आपल्याला तर्क आहे. मी हे काय असं कुठं लिहिलेलं नाही, ठीक आहे, लक्षात. पण हेच का पदार्थ द्यायचे जरी प्रश्न पडले ना मग त्यावेळी ते की तो ह्याचे दोष मारायचे असतील तर हे साधं गणित आहे ना, की आता फॉर एक्झाम्पल आता काय म्हणतात बाबा, आता पुष्पा 2 बघितलात की नाही तुम्ही, मग तो त्या शेकावतला त्याला ती लाकडं पकडायची होती, बरोबर आहे की नाही. आता लाकडं जर पकडायची तर पोलिसाच्या वेशात जाऊन चालणार आहे का, नाही. मग तो काय केला, त्याने कामगारांच्या वेशात गेला. कामगारांच्या वेशात गेल्यामुळे काय झालं, ते 2 गुण त्यांना जुळवले आणि जुळवल्यामुळे तो तिथे जाता आला त्याला, बरोबर आहे. त्याचं गामित्व तिथं त्याला नेता आलं, त्या पॉइंटला जिथं तो दोष प्रकोप करणार आहे ते. आणि तिथे गेल्यानंतर त्याने हे गुण दाखवले की त्याला मारतं. असं ते प्रकरण आहे सगळ्याच. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळं वाचाल तेव्हा तुम्हाला ते सगळं पिक्चरायझेशन डोळ्यासमोर आलं की कुठलेही गामित्व द्रव्यांची, कुष्ठातली गामित्व, आपण ज्याला तीळ वापरतो, गुळ वापरतो, जे कुष्ठकारक आहे ते गामित्वाच्या हिशोबाने असे काम करतात. मला त्या टार्गेट ऑर्गनकडे जर जायचं असेल तर त्या टार्गेट ऑर्गनचे जे दोषदृश्य समोरचण्याची जी लिंक आहे, ती चेन आहे, ती मला कळायची असेल तर ती लिंक म्हणजे त्याकडे जाणारं गामित्व असलेलं असा पदार्थ माझ्याकडे असायला हवा. आणि मग त्या पदार्थामध्ये मी ती संप्राप्ती भंग करणारा दुसरा पदार्थ घालून तो तिथपर्यंत मी पोहोचवणार, तिथून ती संप्राप्ती भंग करणार, अशी ती रचना आहे. प्रत्यक्षात वर्क होते. मॉडर्न मध्ये त्याला कॅटलिस्ट पण, मॉडर्न मध्ये पण कॅटलिस्ट आणि सगळ्या गोष्टी आहेत. असं त्याचं कॅटलिस्ट स्वतःचं काही काम नसतं, तर तो त्याच्यासोबत ज्याला घेऊन जातो तिथपर्यंत ऍज अ व्हेहिकल म्हणून अशा पद्धतीने. असं पुढे जाऊ करू तेवढं चिंतन कमी होत आहे सगळं द्रव्यांचं करत राहायचं. काय काही उत्पन्न होत राहतं, निष्पन्न होत राहतं. मग निष्पन्न असं आपल्याला कळालं की अरे असं असं होतंय म्हटल्यावर मग आपण परत ग्रंथ वाचायचे, तसं तसं टॅली करायचं, तसं होतंय का सगळ्या अध्यात तसं होत असतं. मग पुढे रात्री अभिषंग खूप वाढतो. ऑलरेडी स्रोतस सगळे बंद होतात. तुमचं हृदय जे आहे ते उलट कमळ सांगितलंय त्याची स्रोतस बंद होतात. मॅक्झिमम स्रोतसी बंद होऊन जातात
आणि अशा बंद स्रोतसांमध्ये अभिसंधी मोठ्या प्रमाणात अभिसंधी असलेला पदार्थ पडला तर काय होणार, परत काहीतरी व्याधी गोळा होते. तू म्हणजे कधी रात्री नाही खायचंय. परत वसंतात काय होणार, परत वसंतात प्रकोप वाढणार आहे. बाकीच्या ऋतूंमध्ये शरदामध्ये क्लेद असतो जो वर्षातून आलेला असतो, आणि ग्रीष्मामधला उष्णता असते आणि दही उष्ण आहे. त्यामुळे क्लेद आणि उष्णता ही जिथे काय तिथे दही वर्ज्य जात आहे की नाही. आणि क्लेद आणि उष्णता असं कुठं कुठं दिसतं, उच्च पृष्ठात दिसतं है ना. आणि त्यामुळे वसंतात तो वर्ज्य आहे दही, ग्रीष्मात ते वर्ज्य आहे दही आणि शरदात ते वर्ज्य आहे दही है ना. असं आहे ना. दिवसा पण खाऊ नये असं सांगितलं. आता एवढं सगळं दह्याचं फिजिकल हे झालं अपिअरन्स वरून, म्हणजे ते काय केलं. पण हा एवढाच त्याचा ऑरा नाही. दही स्वतंत्र एक द्रव्य म्हणून त्याचे काम खूप मोठं आहे दह्याचं. ते मांगल्यकार आहे, त्याचे बाकीचे काही गुणधर्म आहेत ते जास्त आहेत. आणि लक्षात तेही गुणधर्म बघायचे. चला पुढे. तर ताक हे काय आहे, हलका आहे, लघु आहे, आंबट आहे, तुरट आहे, किंचित तुरट आहे, वातनाशक आहे, कफघ्न आहे, दीपन असून सूज, उदर, मूळव्याध, संग्रहणी, मूत्ररोग, ग्रह म्हणजे बालग्रह, अरुची, पांथरी, गुल्म, पांडू, विषजन्य आणि घृतजन्य विकार यांचा ते नाश करतं. पत्र दह्याच्या निवडीमध्ये ताकाचे गुण असून ती सारक आहे, रसादिकांचे मार्ग खुली करणारी आहे, लघु आहे आणि वातानुकूलक आहे. ताजे लोणी जे आहे ते कामोत्तेजक आहे, थंड आहे, वर्ण आहे, बल आहे, बल अग्नी यांचं वर्धन करतं, अवष्टंबक असून वात, पित्त, रक्तपित्त, क्षय, मूळव्याध, अर्धित आणि खोकला यांचा नाश करतं. कोण? ताजं लोणी. दूध घुसळून काढलेली लोणी हे अवष्टंबक असून रक्तपित्त आणि नेत्ररोग यांचा नाश करतं. तूप हे सर्व स्नेहांमधलं उत्तम आहे, थंड आहे, वयस्थापक आहे, आयुष्याची आयुष्य वाढवणारे आहे, बुद्धी, स्मृती, विचारशक्ती, चक्राग्नी, बल, आयुष्य, शुक्र, दृष्टी यांचे वर्धक असून बाल व वृद्ध यांना व प्रजा, कांती, सौकुमार्य व स्वर यांची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना ते हितकर आहे, हितावह आहे. उरक्षत, क्षय, विसर्प, शस्त्रजन्य किंवा अग्निदग्ध, व्रण इत्यादिकांनी थकलेल्या मनुष्यालाही ते फार प्रशस्त आहे. ते वात, पित्त, विषदोष, उन्माद, शोष, निस्तेजता, जीर्णज्वर यांचा नाश करते व शास्त्रोक्त विधीने तयार केले असता ते शेकडो गुण उत्पन्न होऊन ते शेकडो विकारांवर उपयोगी पडतं. काय तूप? जुनं तूप जे आहे ते उन्माद, अपस्मार, मोच्छा, शिररोग, कर्णरोग, नेत्ररोग, योनिरोग यांचा नाश करतं, जखमा आणि व्रण शुद्ध करून भरून आणतं. जुनं तूप जेवढं जुनं होतंय तेवढं चांगलं पुराण होतं, प्रपुराण होतं, म्हणजे ते त्याचा टर्मिनॉलॉजी आहे. पियुष म्हणजे खरवस, कुर्तिका, किलाट, मोरट इत्यादिक शिरविकार, तक्रविकार, बलप्रद, जड, अवष्टंबक, दोष प्रकोपक, कपकारक, निद्राजनन, निष्कवर्धक आहेत. त्या टीकेमध्ये दोन प्रकार दिले, तक्र कुर्चिका आणि कुठली कुर्चिका? दुग्ध कुर्चिका.
दह्याबरोबर आणि ताकाबरोबर शिजवलेलं दूध असं जे आहे ते दह्याबरोबर ठेवलं तिथं तक्र कुर्चिका होते आणि दुग्ध कुर्चिका असे ते दोन प्रकारचे होतात. किलाट म्हणजे पनीर सारखा प्रकरण. असे जे सगळे आहेत ते जड. पनीर हे जड आहे, अवष्टंभक आहे, तो दोष प्रभूपाने आजकाल पनीरच खूप खाल्लं जातं. गाईचे दूध आणि तूप सर्वात श्रेष्ठ आणि मेंढीचे जे आहे दूध आणि तूप हे निंदे जाणावे मेंढीचं. उसाचा रस हा जड, स्निग्ध, पौष्टिक, कफकारक, मूत्रल, वृक्ष, थंड, रक्तपित्तग्न, सारक व रसाने आणि पाकाने गोड आहे. चावून खायचा. चावून खाल्लेला उसाचा रस ते सांगतात. शेंड्याकडच्या भागाचा रस किंचित खारट असतो. चावून खाल्लेला ऊस हा गुडाने खडीसाखरेप्रमाणे असतो. चरकाने काढलेला उसाचा रस हा मूळ, वाडे, कीड लागलेला भाग यांसकट पिळला गेल्यामुळे, मळ मिसळल्यामुळे, काही वेळ हवेत राहिल्यामुळे विकृत होतो आणि म्हणून तो अविदाही होतो, जड होतो, अवष्टंभक होतो. उसाचा रस. उसाच्या रसाबद्दल आणि काय ह्याच्यात नाही, मी सांगतो तुम्हाला काय वाटतं. तेरा प्रकारचे ऊस सांगितलेले आहेत त्याच्यात, नाही ना? तेरा प्रकारचे आहेत ऊस. त्याच्यात शातपर्वक, कांतार, नेपाळ ह्या अशा त्या जाती आहेत. आणि पांढरा ऊस जो मऊ असतो आणि त्याच्यात रस खूप असतो, गोड, तो सगळ्यात श्रेष्ठ असा तो पांढरा ऊस आहे. ऊसाचा जो पेर आहे ना तो चिरडला नाही पाहिजे. तर यंत्रामध्ये तो चिरडला जातो आणि त्यामुळे आणि उसाचा रस हवेच्या संपर्कात आला की तो विदाह करतो. विसर्गात केल्यानंतर जडपणा येणं आणि आग होणं अशा पद्धतीचं प्रकरण होतं. तो उसा चावूनच खायचा. पौंड्रक जो आहे तो श्रेष्ठ आहे. शातपर्वक म्हणजे पुष्कळ पेरांचा, कांतार, नेपाळ या जाती अनुक्रमे तांबड्याच्या खालोखाल आहेत. ते थोडे बहुत खारट, तुरट, उष्ण आणि विदाई असतात. ऊसाचं काय बरं सांगणार होतो. तर ते ऊसाचा रस जो आहे तो जर जेवल्यानंतर घेतला तर तो वातकर होतो, वात वाढवतो. काहीतरी खाल्लंय ना उसाचा रस पिलाय, वात वाढवतो. आणि रिकापोटी घेतला तो वात शामक होतो, असं वर्णन आहे. पुढे काकवी ही फार जड आहे, अभिशंती आहे, त्रिदोषकर आणि मूत्रल आहे. काकवी मूत्रल आहे, त्यामुळे मूत्रपुच्छाची काही औषध बिषध तुम्हाला द्यायची असेल तर काकवी सोबत द्यायची. ठीक आहे. स्वच्छ गुळ किंवा कफकारक, स्वच्छ गुळ किंचित कफकारक, मलमूत्रांची शुद्धी करणारा आहे. व मलिन गुळ हा रक्त, मांस, मेद, कफ, कृमी यांना विशेष करून उत्पन्न करतो. गुळाचं दामित्व ते रक्त, मांस, मेद, कफ, कृमी याकडे आहे. त्यामुळे काय विचारायचे सर? काकवी म्हणजे सर हेच ना, पाणीच ना? पाणी. काकवीच्या पाठी मिळतात. हो. इक्षुकारामध्ये फानीत हे सांगितलं सर, हेच कर आहे ना? इक्षू मधले सगळ्यात, इक्षू विकारांमध्ये चांगलं सगळ्यात साखर आणि वाईट सगळ्यात पाणी. पुढे येईल ना ते सगळं. इक्षू मध्ये सगळ्यात 51 श्लोक आहे. सर्व पदार्थांमध्ये खडीसाखर गुणाने उत्तम आणि काकवी हे गुणांचा विचार करतात त्या विकारांच्या. म्हणजे काय काय येतं त्याच्यात, ते काय येतं, खडी साखर येते त्या इक्षू मध्ये, विकारामध्ये. नंतर काय येतं, मत्स्यंडिका येते. नंतर काय काय येतात ना, गुळ येतो.
आणि काकवी येते. काकवी सगळ्यात वाईट, साखर सगळ्यात चांगली. असं तर गुळाचं काम येतो रक्त, मांस, मेद, कफ, कृमी यांच्याकडे आहे. त्यामुळे जी जी अशी औषधं रक्ताशी रक्त गामित्वाची द्यायची असतील, मांस गामित्वाची द्यायची असतील किंवा कृमी संबंधित द्यायची असतील तर ती गुळासोबत द्यायची. म्हणजे काय होतं, लवकर काम होतं. पुढे जुना गुळ हा रुचिकर आहे, पथ्यकर आहे. नवा गुळ हा कफ आणि अग्निमध्ये उत्पन्न करतो. जुना म्हणजे काय, 1 वर्षानंतरचा 3 वर्षाच्या आतला असा गुळ असतो तो चांगला. 1 वर्षाच्या आतला घेतला तो नवा गुळ असतो, तो अभिसंध उत्पन्न करणारा असतो. आणि 3 वर्षाच्या नंतरचा गुळ उपयोगाचा नाही. तर 1 ते 3 मधला घ्यायला पाहिजे करायचे. ते दिलेली नाही संग्राम वाटत. इथं खाली आहे बघा, स्टार केले ना. 3 वर्षाच्या आतल्या आणि 1 वर्षाच्या मागील जो गुळ त्याला जुना अशी संज्ञा आहे. पुढे राब, पिठी साखर, खडी साखर या अनुक्रमे एकाहून एक उत्तम असून वृक्ष, रक्तपित्तनाशक, वातहरक, क्षतक, क्षय झाल्या मनुष्यास हितकर आहेत. धमाशाच्या साखरेचे गुण, धमासा जो आहे त्याची पण डिंक निघतं, त्याची पण साखर होते. साखरेचे गुण हे सदरगुण प्रमाणे असून ते किंचित कडवट आणि तुरट असते. सर्व प्रकारच्या शर्करा, दाह, तृष्णा, वांती, मूर्छा, रक्तपित्त यांचा नाश करतात. उसापासून होणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये खडी साखर गुणाने उत्तम आणि काकवी गुणाने कमी जाणारी. काय तर काकवी रोज खाणारी पण आहे, त्याची काकवी चपातीवर खातात, चुकीच आहे. तर ते विदोषकर आहे ती काकवी. काकवीमध्ये तूप घेऊन पण खातात. होय, खातात, खूप लोक खातात. काकवीच्या बॉटल घेऊन जातात, फ्रीजमध्ये ठेवतात. चपाती घ्यायची, काकवी घ्यायची ताटात आणि खायचं. अशा पद्धतीने खातात रोज. पण काकवीमध्ये तूप घातल्यामुळे काय ते अग्निवर्धन, तुपाचा योग, काकवीचे गुण वाटतात का मग? काकवीत तूप घातल्यावर काय होणार, तूप पण जड आहे, काय माहिती काय होतं, ते कॉम्बिनेशन काय होत असणार आहे काय माहिती. काय किती चांगलं लागत असेल ते खात असतील. थोडस वाचूया आणि झोपूया. तर मध आहे तो वातकर आहे, माहितीच तुम्हाला. वृक्ष आहे, मधुर आहे, किंचित पुरट आहे, लेखन आहे व नेत्रांना हितावह आहे. असून तृष्णा, उचकी, रक्तपित्त, कफ, विषदोष, मेघ, कुष्ठ, कृमी, वांती, श्वास, कास, अतिसार याचा नाश करतो व व्रण शुद्ध करून जुळवून भरून आणतो. शुद्ध करून जुळवून भरून आणतो. व्रण शोधन करून संधान पण करतो मध. आणि मधुजन्य शर्करेचे गुणही तेच आहेत. मध ठेवल्यानंतर खाली जे उडतं साखर, तो मध चांगला, त्याला मधु शर्करा म्हणतात. त्याची गुणधर्म आहे त्या मधाच्या गुणधर्मासाठी असतात. खोटा मध आहे किंवा खराब मध आहे नाही, तो मधच असतो. ते खाली जमलं ना ठीक, त्याला मधु शर्करा म्हणतात. तर मधाचा सगळा गोंधळच आहे आजकाल. कारण जो अपेक्षित मध आहे शास्त्रकारांना, तो त्या मधमाशा ज्या ते वेगवेगळ्या झाडातल्या फुलांचा मध गोळा करणार आणि ते तो मध पिणार आणि पोळ्यात येणार आणि उलटी करणार त्या पोळ्यामध्ये, आणि तो मध जमणार. असं ते प्रकरण आहे सगळं. पण आता ते मधुमक्षिका पालन केल्यामुळे विशिष्ट प्रकारची फुलं लावली जातात ज्याच्यात मध खूप आहे, आणि मग ते तेच फक्त फुल पितात, तिथलं मध ते तिथं हे करतात. मग त्या मधाचे गुणधर्म काय असतील ते काय आपल्याला कळू शकत नाही है ना. त्या आश्रयतेचा गुणधर्म काय माहिती नाही. त्या मधाचा गुणांचा विचार न करता केवळ अनुपान म्हणून विचार केला तरी चालतंय. प्रॅक्टिस मध्ये सध्या मी तर असा विचार करतो. लक्षात. मत्स्यंटिका म्हणजे काय? मत्स्यंटिका मत्स्यंटिका ते असं माशाची अंडी असतात ना. सब्जा कसा तो सब्जा चिकट, सब्जा असं हातात जर खूप सब्जा घेतला तर कसं चिकट चिकट होतंय, तसं ते गुळाचं ते झालेलं असतंय. असं ते प्रत्यक्ष मी काही कधी खाल्लं नाही, काय असं बघते तसं असतं. मत्स्यंटिका माशाच्या अंड्यासारखं.
गुळापासून बनवलेला पदार्थ आहे का तो? हा, नाही, त्या उसाच्या रसापासून. उसाचा रस त्यावेळी उसाचा रस त्या काय म्हणतात त्याला, ते मोठं ते असतं ते उकळ, काय म्हणतात त्याला, धारण काय, कलई, नाही काईल, काईल म्हणतात. हा, काईल, काईल, गुराळ. काईल. हा, गुरळ म्हणतात. उसाचं गुराळ आणि ती मोठी कढई येतात काईल म्हणतात. ऍक्च्युली ते जे असतं ना, आता ते कढाई बिड्या काय माहिती नाही, पण त्याची मोठी जमिनीत खोदलेलं असायचं दगडात काय, आणि 3 पार्ट असायचे त्याचे, असतात अजूनही असं तसंच असतं ते, आणि ते असं उकळतं आणि मग ते त्यातलं मळ निर्माण होतो त्या गुळावर असा, तो जो मळ निर्माण होतो असं बाहेर काढला तो, मग परत ते सगळं लिक्विड आहे ते परत पुढच्या पातेल्यात ओतलं जातं, परत तिकडं ते उकळवलं जातं. हे संदर्भ हे करताना काही उडतं ते साईडला त्याच्यावर असं ते त्या मधल्या प्रोसेसमध्ये लक्षात, ते पण त्या गुळाच्या विकृती म्हणूनच घेतलं जातं, आणि मग ते शेवटी उकळून मग त्याचं ते गुळ बनवतात, ती सगळी प्रोसेस पुढे जातात असं असं. यवाश शर्करा म्हणजे काय? काय धमासाची साखर, धमासाचं झाड असतं त्याचं डिक्क बिक्क निघतो, त्याची पण साखर काढतो, काय आता आपण कधी बघितली ती साखर. तर असं तो मध, तर मधाचं मग त्यामुळे मधाचे जे काही प्रकार आहेत की नाही, त्याचे प्रकार पण आहेत ना त्या मधमाशांच्या प्रकारावरून, ते पण झालं, आणि हे फुलांचा मधुमक्षिका पार्कमध्ये सिलेक्टिव्ह फुलं बिलं ठेवल्यामुळे त्यामुळे ते मधाचे गुणधर्म खरंच मिळत असतील का, ते योगवाहित्व मिळत नसेल का, हे त्याच्यातच शंका आहे. मातीतून म्हणजे सगळंच शंका आहे. तर मधाचा वापर ऍज ए तुम्ही आता अनपान म्हणून द्यायचं म्हणजे आता एक कडू औषध त्याच्यासोबत खायचं किंवा श्वासाचं मधासोबत. मधाचा उष्ण विकारांमध्ये, उष्ण ऋतू, उष्ण पदार्थ आणि गुण करून उपयोग केला असता तो अपाय होतो. कळालं का? मधाचा उष्ण विकारांमध्ये, उष्ण ऋतूत आणि उष्ण पदार्थांबरोबर किंवा गुण केला असता तो अपाय होतो. याची टीका आपण वाचलेली आठवते काय मॅडम? वाणे मॅडम, कशाची टीका सर म्हटले? आता सांगतोय तो मधाचा उष्ण विकारांमध्ये, उष्ण पदार्थांबरोबर आहे की नाही. मध आणि काळी मिरी जर दिला तर अपाय व्हायला पाहिजे ना. हो, पण होत नाही तसा. काळी शीत गुणाची म्हणून सांगितलं होतं. काय पण बोलतात, काळी गुण कुठे शीत गुणाची, उष्ण गुणाची द्यायची. काळी मिरी बरोबर मध जर दिला तर चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. का वाईट आहे आणि का चांगलं आहे? चांगलं असेल वाईट असेल नाही, खरं प्रश्न पडवत येत म्हणजे तर मजा येते ना प्रॅक्टिस मध्ये, पेशंटला सांगायला म्हणा किंवा कोणी काही विचारलं तर आपल्याला कॉन्फिडंटली सांगता येतं. मजा म्हणून सांगत काय वाटतंय तुम्हाला? काळी बरोबर मध दिला, मरीच चूर्ण बरोबर मध दिला तर चांगलं का वाईट? सूत्र आहे बघा, मधाचा उष्ण विकारांसोबत ते उष्ण ऋतू, उष्ण पदार्थांसोबत किंवा ऊन करून उपयोग केला तर तो अपाय करतो. दोन्ही उष्ण आले. मध दिला तर चांगलं का वाईट? मध सर योगवाही आणि मरीच प्रमाती असं काही होईल नाही, पण चांगलं का वाईट? चांगलं दोन्ही उष्ण असल्यामुळं साधा गणित आहे. काळी मिरी आपलं मरीचे चूर्ण आणि मध हे कॉम्बिनेशन दिलं तर चांगलं का वाईट? चूर्ण असेल तर ठीक नाही, चूर्णच आहे. काही सर विचित्र प्रकारम द्रव्य पण असतात का, म्हणजे आपल्याला वाटतं उष्ण आहे असं नका. काळ्या मिरी बरोबर मध दिला तर चांगलं का वाईट? दोन्ही उष्ण असल्यामुळे खूपच हे होईल. हा, म्हणजे ते कॉम्बिनेशन चांगलं का वाईट असं म्हणतोय. वाईटच, अतिउष्ण झालं ना दोन्ही.
काय नीलम मॅडम तुम्हाला काय वाटतंय? काळ्या मिरीबरोबर मध दिला तर चांगला का वाईट? वाईट वाटतंय सर. दोन्ही वाईट उष्ण बोलताय पण दिला असणार आहे तुम्ही कधी पेशंटला दिला असणार आहे की नाही का? नाही. हो सर. हा मग दिलेलं तसं तर वाईट. आहे. तर अजून आहे काय कोणाला सांगायचंय का? मरीच्या चूर्ण बरोबर कोण आहे अजून ओळखीचं? सुशील काय रे? काय काय ना उत्तर माहिती पण आहे. सुशील चांगलं का वाईट काळ्या मिरी बरोबर? क्लिनिक मध्ये सांगितलंय मी. सुशील आंधळे बघा विचार तर करा. सूत्र बघा आणि विचार करा. नाही अजून कोणत्या पुढं मरीच आणि मध चांगलं का वाईट? ते कॉम्बिनेशन वाईट आहे का चांगलं आहे? तसं आपण दूध आणि फळं वाईट म्हणतो आहे की नाही? इरेस्पेक्टिव्ह ऑल है ना. तसं मरीच आणि मध काय अजून चिंतन करा की काय तर चिंतन केलं तर ते मेंदूच्या अशा पेशी हलणार मग काहीतरी आणि कुठलं तरी काहीतरी वाचलं बाहेर येणार. असं प्रधान कंडिशन मध्ये ते चालेल पण रेग्युलर नित्य सेवनीला नाही चालायचं. नाही चालणार. बरं अजून पण म्हणजे कॉम्बिनेशन वाईट पण नाही चांगलं पण नाही असं तुमचं म्हणणं आहे. जर कफ प्रकृती असेल किंवा कफ व्याधी असेल तर ठीक आहे. एरवी त्याचा उष्ण प्रभाव पडणार पण असं काय म्हणून त्याचं कॉम्बिनेशन वाईट नाही असं तुमचं म्हणणं आहे. असं पण पाहिलंय ना बैसिक रत्नावलीमध्ये आय थिंक मी कुठल्या तरी व्याधीमध्ये वाचल्यासारखं वाटतं. त्रिकट सोबत मध दिला आहे. हा बरं अजून कोणाला काय म्हणायचंय? विचार करा की काय जाते कुठे काय आपल्याला परीक्षा द्यायची. कफनाशकाचं काम चांगलं करेल ना हे कॉम्बिनेशन? पण ठीक आहे मी कफनाशकामध्ये वापरू शकतोय म्हणजे बाकी ठिकाणी उष्णामुळे उष्ण होईल म्हणून वापरायचं असं तुमचं म्हणणं आहे. पण कॉम्बिनेशन काय प्रॉब्लेमॅटिक नाही आता म्हणताय तुम्ही. हे जे आज दिलंय ना की मधाचा उष्ण विकार होते उष्ण ऋतूमध्ये उष्ण पदार्थांसोबत किंवा ऊन करून उपयोग करू नये. अजून काय वाटू शकतंय? काय वाटतंय तुम्हाला नीलम मॅडम? हेच वाटतंय ना की कफाचं असेल तर द्यायचं काय नाही प्रॉब्लेम? हो सर सेम. तर मधाचं मरीच सोबत कॉम्बिनेशन आलेलं आहे कासामध्ये प्लेन की मरीच चूर्ण मधासोबत द्यायचं. कफाच्या कासामध्ये आलेलं आहे वाघपटामध्ये. मुळात हा मध जो आहे तो उष्ण पदार्थांसोबत घेऊ नये. यातले किती उष्ण पदार्थ म्हणजे निर्याला उष्ण नाहीये स्पर्शाला उष्ण आहे. नाही आपण टिकेत वाचलेलो 1-2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी काय 1 नाही 2 वर्षापूर्वी. तर उष्ण पदार्थांसोबत घेऊ नये म्हणजे स्पर्शाला जे उष्ण आहेत अशा पदार्थांसोबत घ्यायचा नाही. वीर्याला उष्ण असलेल्या पदार्थांसोबत घेऊ शकता. पिंपळी बरोबर मध घेऊ शकताय मरीज बरोबर मध घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. उष्ण पडणारे ते कॉम्बिनेशन तो नंतर पण ते घेऊ शकता ते कॉम्बिनेशन चुकीचं नाही. पण ती मरीज गरम जर केलेली असेल तर नाही उपयोग मध त्याच्यासोबत नाही घेऊ शकत. गरम म्हणजे अग्निदग्ध केलेली असेल तर किंवा कुठलाही अग्निदग्ध केलेला असेल जो स्पर्शाला उष्ण आहे स्पर्शाला इथे काय स्पर्शापेक्षा दिलेली टिकेत दिलेला आहे. तर स्पर्शाला जे पदार्थ उष्ण आहेत त्याच्यासोबत मध नाही चांगला. लक्षात असं सांगाय कोणी जर विचारलं तर. नाहीतर मग आपण मध आणि हळद देऊ शकत नाही पेशंटला. मध आणि मरीच देऊ शकत नाही पिंपळी देऊ शकत नाही तेलकट देऊ शकत नाही काय देऊ शकणार नाही. तर हे लक्षात ठेवा बायकावे टिकेत आहे. कारण तो मध आहे ना त्याला गरम चालत नाही म्हणून त्याने उष्ण सगळं चालते. का गरम चालत नाही? कारण ती मधमाशी पिते आणि पिल्यानंतर ती पिते लिटरली आणि ती तिथे थुंकते कुठे त्या पोळ्यामध्ये. म्हणून तिला वामनिका म्हणतात मधमाशीला. तिचं दुसरं सिनॉनिम आहे. तर ती वमन करते उलटी करते.
आणि उलटी ज्यावेळी करते त्यावेळी तिच्या शरीरातलं जे काही लाळ पण आहे ती जाते आणि मधमाशीची लाळ थोडी तिच्यात विषयुक्त आहे ती म्हणजे पूर्ण चांगली आहे मनुष्याला असं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अल्प का होईना पॉईंट नॉट काय होईना विषाचा अंश आहे तो मधामध्ये. पण थंड मध असताना तो विषाचा अंश काय मोठा काय परिणाम करत नाही त्या मधावर म्हणजे बाकीच्या मधावर लक्षात. पण गरम जर केला तर विषाबरोबर जर गरम केलं तर काय होतं दोष प्रकृती होते ना विषाचा. पण तुम्ही त्या ह्याच्यात अध्यायात वाचलंय विषाच्या ना वीट उष्ण ऋतूत द्यायला ऑक्टोबर मध्ये दिलं है ना पावसाळा वर्ल्ड झाली की असं झालं तर काय होतं विष संकट येतं. त्याच्या पद्धतीने ते उष्ण झाल्या की विषाचा जोर वाढतो त्या मधातला आणि तो मध पूर्ण विषयुक्त होतो असं आहे ते प्रकरण. झालं आणि काय 11 वाजले उद्या सकाळी बाकीचं घेऊ. अजून काही विचारायचं मधाबद्दल? हे सगळं आहे या टीकेमध्ये काय माझं तिथं नॉलेज नाही. ही टीका तुम्ही वाचलीत ना एकदा म्हणून म्हणतो मी थोडं काय होईल एकदा झालेलं आहे सगळं वाचन. त्यात सगळे बारकावे दिले असंच का तसंच का. ओके थांबूया सकाळी वाचू हवामानाने बसती मग काय जे काय थोडाच राहील. हॅलो सर. बोला की. ऍलोपॅथी वाले जसं म्हणतात की जलमल्या बाळाला मध देऊ नका चाटू नका सुवर्णबिंदू काय नाहीये खूप पुराणापासून सांगत आले. त्यावेळेस आहार क्षमता जीर्ण क्षमता अशी वेगळी होती चालायचं. पण आता तसं नाहीये आता देऊ नका असं म्हणजे अपोज करतात आम्ही सुवर्णप्राशन वगैरे देताना. मग त्यांचा कसा विचार करायचा देऊच नका विचारच करायचा त्यांचा. 5,000 वर्षापूर्वीचं शास्त्र अजून आउटडेटेड झाले नाही अजून प्लस झाले नाही याचा अर्थ किती दम असेल विचार करा. त्यांनी काय म्हणतात की त्यावेळेस जीवनशक्ती आपली वेगळी होती आपले तुम्ही डायरेक्ट धातूच देता त्यावेळेस सारखं नाहीये आता असं कसं तुम्ही देता मध कसं काय चाटवता काय करतात काय धातू आपण सुवर्ण देतो ना सर तेवढी जीवनशक्ती नसते लहान बाळांची. सोनं काय देणार उगाळून देतो अणू आणि अणूवर परिणाम होतो त्याच्या उगाळण्याच्या गोष्टींमध्ये. आपण उगाळतो म्हणजे काय करतो त्याच्या प्रत्येक परमाणूवर अग्निसंस्कार करतो नाही का. मग द्यायचं ते मत काय द्यायचं त्याचं कुठं ऐकताय. आम्ही वॅक्सिनेशन पण देत नाही बाळांना ते मत तर फार लांब वरती गोष्ट आहे. वॅक्सिनेशन द्यायचं म्हणजे काही पेरेंट्स येतात ना त्यातले असतात मेडिको सर म्हणजे असं ऍलोपॅथी वाले मग त्यांनी आपलं शास्त्र सांगायचं आपण आपलं शास्त्र ठासून सांगायचं हे ऐकायचं नाही कोणाचं आपलं जे आहे ते सांगायचं. हो सर. जे आपलं ऐकतात ते आपले जे आपलं नाही ऐकतात ते दुसऱ्यांचे. त्यांना पण पेशंट पाहिजेत ना. सगळेच आपले ऐकायला लागले सगळेच आपल्या यायला लागले त्यांनी काय करायचं त्यांची मी दुकान नको चालायला. देवाने सगळ्यांना खायची प्यायची सोय केलेली आहे की नाही बरोबर आहे की नाही. त्यांना त्यांचे कस्टमर जाऊ दे आपल्याला आपले कस्टमर आहे की नाही. आता दुधाचं पण सांगितलेलं की आता हायपर ऍक्टिव्ह बाळ असलं तर तुम्ही दूध देऊच नका. पण आपल्यात कसं सांगितलंय की दूध दिलं तर बाळ शांत झोपेल. ऐकू नका पहिलं त्याला ऐकते आपलं सांगायचं आपलं कव्य दुधाचा श्लोक सांगायचा आहे की नाही. हो सर. आपलं सांगायचं त्यांचं काय घ्यायचं दुसऱ्याला वाईट काय बोलायचं नाही. आपण किती चांगलं आहे ते सांगायचं. आपण म्हणजे आपलं शास्त्र नक्कीच आणि खूप वेळा सांगायचं आहे की नाही. शेवटी काय जे योग्य आहे ते योग्य आहे ते वर येतच बरोबर की नाही. किती पण काय पण करा सत्य तर लपणार नाही बरोबर आहे की नाही. आपलं सांगायचं आपलं योग्य काय आहे. काळानुसार जे अयोग्य ते जाणारच आज न उद्या. अजून एवढं जुनं आपण वाचतोय आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करतोय पैसे मिळवतोय जो काही आहे. मग एवढं ऍडव्हान्स आहे सगळं ऍडव्हान्स झाले तरी पण आपण मध काय आणि तूप काय आणि दही काय करतोय. दही खाल्लं की रक्ताच्या रक्त पडतं की नाही त्यांना अजून पण कळत नाही की रक्त कसं पडतं आणि दही थांबतात. एवढे आहारशास्त्रामध्ये त्यांचं वीक आहे जे मॉडर्नचं. आहारशास्त्रच नाही त्यांना माहिती कशाचं काय. दही नाही माहिती ताक नाही माहिती ते अमोक्सिलिन माहिती असून उपयोग काय बरोबर आहे की नाही. मॅट्रिक्स साईन येते कॉस्ट येते पण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन येत नाही उपयोग काय. तसं आहे ना परिस्थिती. आणि पाणी माहिती पाहिजे
पाणी अभिसंधी किती आहे, पाणी किती प्यायला पाहिजे, पाणी अग्नीवर काय परिणाम आहे, हे आधी बेसिक माहिती. कारण रुग्ण पाणी पिणार आहे दिवसभरात, अन्नाचं माहिती पाहिजे, आहाराच्या वेळा माहिती पाहिजे, संस्कार माहिती पाहिजे, दुर्धान्न माहिती पाहिजे, आम निर्मिती कशी होती माहिती पाहिजे. हे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आहेत सगळे, हे माहिती पाहिजे. डायरेक्ट त्यांना सायन्स थिटा कॉस्ट थिटा सगळं शिकवलं जातं, हे काय माहिती नाही. मग ते किती असे पेशंट किती दिसतच असतात, मूळ व्याजात पेशंट आहे. मुळातली मटकी सकाळी खातोय, दही खातोय, ताप पितोय, हे की नाही. करत असतात चालू सगळं, वाटी पर दही खात असतो. तर म्हणतो रक्त काय थांबत नाही, तो अॅनोरेक्टल सर्जन म्हणतो अजून दही खा. हे सगळं वाढत जातो. काय माहितीच नाही कशाचं काय. एवढे वैद्य व्हिडिओ टाकत असतात ते दह्यावर, दही उष्ण आहे. ते सर्वसामान्य तर काय माहितीच नाही, डॉक्टरना पण माहिती नाही झालं कधी. इतकी परिस्थिती गंभीर आहे की नाही. मग काय करायचं. कसेही कमेंट असतात सर, तर म्हणूनच म्हटलं दहीचं आता काहीतरी टाकलं ना, आता कुणाचं ऐकायचं, सामान्य जनता असते तुमचं ऐकायचं का त्यांचं ऐकायचं. लोक टाकायचं त्याचा असं आहे. आणि प्रॅक्टिकली दिसतं, काही सांगायला कशाला पाहिजे. रुग्णाला मी म्हणतो आता काय चहा बनवायचा, तो काय करायचं, मग बोलतोय बघ आता तुला बघायचं का चहाने काय होतं, तर आज काय कर, आता काय कुठला तरी अग्नी विसर्प असेल किंवा त्या पद्धतीची कुठली तरी केद आणि उष्णवर्धक संप्राप्त काहीतरी असतील, तर मग तू एक दिवस काम कर, दिवसभरात 15 वेळा चहा पी, आणि दुसऱ्या दिवशी काय होतं बघ त्वचा विकाराचं, त्वचा कसं फुलते. आता हे प्रॅक्टिकल आहे, केलं तर ते फुलतरी दिसतं, स्वतःवरच तो बंद करतो. आयुर्वेद हे प्रॅक्टिकल सायन्स आहे एकदम. त्या प्रॅक्टिकल ज्या गोष्टी दिसणार तुम्ही किती पण हे करा, त्याला काय रे. पदार्थ हे रसगुणविरूपकानेच काम करणार, ते कुठल्याही तुमच्या त्याच्या घटक पदार्थांनी कुठलंच काम होत नाही. त्याच्यात अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यात अँटीऑक्सिडंट आहे, काय होत नाही. बघ किती थेरीज येतात आणि किती थेरीज जातात. असं कुठल्या पदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट आहे तो घेतला आहे असं काय होत नाही. त्याचे रसगुणविरूपक माहिती पाहिजे, पोटाचा अग्नी चांगला पाहिजे, हे सगळं चांगलं असेल तर तो पदार्थ अँटीऑक्सिडंट आहे की नाही ते ठरवलं जातं. लक्षात. नाहीतर मग काय एवढं सोपं आहे का, कॅल्शियम कमी झालं कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या कॅल्शियम वाढला, असं होतं काय कुठं. किती लोक कॅल्शियमच्या गोळ्या वर्षानुवर्ष होतात, कोणाचं हाड झालंय मजबूत, कोणाचं होत नाही. असं काय होत नसते, एवढं सोपं आहे. आयर्न कमी झालं म्हणजे फेरस सल्फेट घेतलं आणि आयर्न वाढतं, कोणाचं झालंय असं. एवढा पुरता एचबी वाढतो, बंद केले की परत कमी होतो. एवढं काय सोपं. आपण छाती टोप करून आपलं शास्त्र सांगायचं, जो ऐकेल तो आपला है ना. वैद्य मानित, वैद्याला मानणारा पाहिजे तो रुग्ण ना, नसेल तर तो वर्ज रुग्ण आहे, त्याला वर्ज करायचं, त्याग करायचं, त्या रुग्णाचा त्याग करायचा आपण लिटरली. त्यांना पेशंट लोक तुम्ही 100 वेळा नाही तरी लोक तुमचं ऐकणार नाही, परत तेच वागणार. त्यातले 100 2 जण तुमचं ऐकणार, त्या 2 जणांसाठी तुम्हाला परत 100 वेळा ओरडायचे. हे लक्षात ठेवा. एवढे वर्ष मी सांगतोय तरी लोक आहेत असं काही बोलण्यात पॉईंट नाही. 100 2 जण तर ऐकतात आणि ते फॉलो करतात. त्या 2 जणांसाठी परत तुम्हाला 100 जण शोधायचे, परत 100 जणांना एज्युकेट करायचे, परत 98 जण म्हणतील काय नाही डॉक्टरला काही कळत नाही, परत 2 जण ऐकतील, आणि शेवटी ती 2 जण आरोग्य संपन्न राहतील भविष्यात. आणि नंतर त्या 2 जणांची संख्या वाढली आणि ती 2 जण नंतर 100 जण होती. कळतं काय तुम्हाला. तेवढा वेळ थांबायला पाहिजे, तेवढा वेळ आपण ते सांगितलं पाहिजे लोकांना. असं आहे की नाही. काही ऐकायचं नाही, ते काय म्हणतात हे काय म्हणतात, आपण काय म्हणतो तेच सांगायचं. दुसरे विचार मेंदूला खूप ताण नाही द्यायचा. आपला मेंदू किती काय काय काम करणार सांगा, घरचं हे ते आहे की नाही. एकच काम करून द्यायचं त्याला, आपलं आयुर्वेद. मग दुसरं काय त्याच्यात त्याला लोड कमी होतो, मग एकाच तो चांगलं काम करतो मेंदू. असं आहे. ठीक आहे, चला बोलू तेवढं कमी आहे, उद्या सकाळी भेटूया. तर ते काय झालं, मधाचं झालं. आणि सेम मधाचं दह्यासारखंच आहे, नाही पण उष्ण पदार्थांसोबत खाऊ नये, सेम आहे दोघांचं. आता पुढे वमन किंवा बस्तीकर्मामध्ये मध ऊन असला तरी चालतो, कारण त्याचा पाक वाहतोच तो वांतीतून किंवा मळाबरोबर
लागलाच परत येतो. तेलाचे गुण ज्यापासून ते निघते त्या त्या पदार्थाप्रमाणे असतात. तिळाचे तेल हे तीक्ष्ण, व्यवाई, त्वचेचे विकार करणारे, नेत्रांना वाईट, उष्ण, सूक्ष्म म्हणजे त्वचेत लवकर जिरणारे असे असून कफ उत्पन्न करत नाही. तिळाचे गुण त्यामुळे ते जे आहे ते पुरुषांना पुष्ट करते आणि स्थूलांना कृश करते. ते मलावरोधक असून कृमिघ्न आहे. काय तिळतेल आणि निरनिराळ्या औषधाने सिद्ध केले असता सर्व विकारांवर उपयोगी पडते. तिळतेल तेल जे आहे तर त्वचा आपली चांगली हे करते, शोषून घेतलं जातं तेल बळाच्या पित्त तेलावर चांगल्या पद्धतीने पचवतं आणि खूप वेळा असे त्वचेचे लेप जे आहेत ते तेलात मिक्स करून लावा अशा पद्धतीचे लेप बनवलेले आहेत पृष्ठामध्ये. पुढे एरंडेल तिळाचं तेल ते काळे जे असतं सगळ्यात चांगलं, ते काय मिळत नाही आपल्याला, म्हणजे ते आपण वापरतोय. एरंडेल किंचित कडवट, तिखट, मधुर, सारक, जड व वातकफग्न असून विषम ज्वर, गुल्म, उदर, वर्तमरोग व कटी, गुह्य, कोष्ठ, पाठ या ठिकाणच्या कळा असून त्यांचा नाश करतं. त्यामुळे पेशंट खूप असतात आपल्याकडे कंबर दुखी असल्यानंतर एरंडेल त्यातून घ्यायला सांगायचं सगळ्याच पेशंटला. या कटी, अधोनाभी जे शूलबिल आहेत त्या सगळ्यांना घ्यायला सांगायचं. त्रिकशूल, हे शूल, मृद्रसी विद्रसी वाल्या सगळ्यांना एरंडेल तेल. त्या विचारायचं सिद्ध हात वर करा. आणि एरंडेल तेल हर्निया किंवा अशा ह्या व्याधीमध्ये पण खूप चांगलं काम करतं. एरंडेल तेल द्यायचं पेशंटला. पूर्वी एरंडेल तेल चांगलं मिळत नाही, त्या पद्धतीत घाण वास येतो एरंडेल तेलाचा. आताच्या एरंडेल तेलाला एवढा घाण वास येत नाही. तीक्ष्णोष्ण पिच्छिलम विश्रम रक्तई एरंडो तो अति. तांबड्या एरंडाचे तेल हे फारच तीक्ष्ण, उष्ण, चिकट, घाणेरडे असे असतं तांबड्या एरंडाचं. शिरसेल हे सरशपते जे तिखट, उष्ण, लघु, तीक्ष्ण असून वात, कफ, शुक्र, कुष्ठ, अर्श, व्रण, कृमी, गांधी यांचा नाश करते व रक्तपित्त उत्पन्न करते. पोटातून घेतलं तर मोहरीच ते रक्तपित्त उत्पन्न करतं. आणि अशा बाहेरून जर ते अर्शाला, व्रणाला, कृमीला वात, कफाचे अर्श असेल तर काय द्यायची क्रीम लावायची, मोहरीच ते लावायला सांगायचं. असं म्हणजे तो अर्श येऊन आम्ही जे श्वेत्रहर तेल बनवलंय म्हणजे पोळाव श्वेत्रासाठी ते मोहरीच तेलातच बनवतो आम्ही ते श्वेत्रहर तेल. नंतर भेड्याचं तेल जे आहे ते गोड, थंड, जड असून वात पित्तग्न आहे आणि केशवर्धक आहे. भेड्याचं तेल हे केशवर्धक आहे. तर भेडा तुम्ही त्या केसांच्या लेप काय देत असेल त्यात भेडा टाकला तरी काय होतं, केशवर्धन पण होतं आणि केशरंजन मध्ये पण भेडा आलेला आहे. भेडा हा थंड आहे, त्याचं तेल त्या पद्धतीचं आहे. भेड्याचं तेल मिळतं की नाही माहिती नाही, पण भेड्याचं लेप तुम्ही देऊ शकताय. नंतर न अति उष्णम कडुनिंबाच्या बियांचे तेल हे कडू आणि किंचित उष्ण असून कृमी, कुष्ठ, कफ यांचा नाश करते.
ही तेल आपल्या क्लिनिकमध्ये ठेवायची. निंब तेल, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, एरंडाचं तेल, ही तेलाची 100 ml बॉटलमध्ये ठेवायची. आला पेशंट द्यायचं. जवसाचं, करडईचं तेल उष्ण असून रक्ताचे विकार व कफ पित्त यांना उत्पन्न करते. वसा, मज्जा, वातग्न, पल्य कफपित्तकारक असून त्यांचे रंग रूप त्या त्या प्राण्यांच्या मांसाप्रमाणे असतं. मेदाच्या चरबीचे गुणही वसा आणि मज्जा यांच्या प्रमाणे असतात. पुढे मेदाचे चरबीचे गुणही वसा आणि मज्जा यांच्या प्रमाणे असतात. वराह जी हे आहे काय वसा नाही, वराह स्नेह म्हणजे डुकराची चरबी जी आहे ना ती हे आहे काय भग्न संधानकर आहे. कुठे भग्न झाल्यानंतर गावात असे लावतात लोक डुकराचे. आता ते डुक्कर मारतच नाहीत म्हणून थोडा आपण डुकराची चरबी लावली जाते अशी आणि ते लगेच हाड भरून येतं. अजूनही गावांमध्ये डुकराची शिकार केली जाते. डुक्कर हे फार फास्ट त्याचे प्रजनन क्षम आहे. पिल्लासारखी होतात, लगेच ती मोठी होतात आणि ती नासधूस पण करतात पिकांचं. त्यामुळे डुक्कर मारण्याच्या प्रथा आहेत किंवा डुक्कर मारण्याच्या पैजा लागतात. तर डुक्कराची चरबी भग्न संधान करायची. मद्य किंचित मधुर, कडू, तिखट, तुरट, आंबट असून आम्ल, विपाकी, सारक, रोचक, दीपक, तीक्ष्ण, उष्ण, लघु, आल्हादजनक, पौष्टिक, स्वर, आरोग्य, स्मृती, वर्ण यांना हितावह आहे. तसेच निद्रानाश, अतिनिद्रा, पुरुषत्व, स्थूलत्व यांवरही ते हितावह आहे. काय मद्य रक्तपित्त दूषक, वृक्ष, सूक्ष्म, श्रोतोविशोधक, रसादींचे मार्ग खुले करणारे, कफवातक रस आहे. परंतु त्याचे सेवन विधियुक्त न झाल्यास ते विषतुल्य आहे. मद्य हे आंबट रसांमधलं श्रेष्ठ आहे. नवे मद्य हे जड असून त्रिदोषांचा प्रकोप करतात. जुने हलके व त्रिदोषकारक आहेत. ज्याला नेहमी उष्ण उपचारांची सवय असते, त्याने विरेचन घेतले आहे किंवा त्याला क्षुधा लागली आहे त्याने मद्य पिऊ नये. जे अतिशय तीक्ष्ण, अतिशय हलके, ज्यामध्ये पडावी तशी सामग्री पडली नाही किंवा जे गढूळ असते ते मद्य कधी पिऊ नये. तांदळाच्या पिठापासून तयार केलेली दारू सुरा, स्निग्धता आणणारी, जड, वातनाशक असून मेद, रक्त, स्तन्य, मूत्र, कफ यांची वृद्धी, गुल्म, अर्श, उदर, ग्रहणी आणि क्षय यांचा नाश करते. नंतर ताडी, माळी किंवा शिंदी हिचे गुणही सदरहून प्रमाणे असून काय झालं विचारा डायरेक्ट प्रश्न. काय सांगितलंय? असं ते नेत्यास अहितकर आहे असे म्हटले आहे. नेत्रांना वाईट आहे त्याचं ते सगळं पोटातून. त्वचेला वाईट आहे, नेत्रांना वाईट आहे, हे सगळं पोटात घेतलं तर वाईट आहे. बाहेरून त्वचेला चांगलं आहे, सगळ्याला चांगलं आहे त्याचं ते. पुढे तुम्हाला काय विचारायचंय का? हात वर करा, डायरेक्ट विचारा. तुमचे जेवढे प्रश्न तेवढं आपल्याला आणि विस्तार करता येणार आहे प्रत्येक गोष्टीचा काय सेल्स. पुढे ताडीमाडी तिथे कोकणात मिळतात आणि ते पितात लोक. बेड्याची साल, तांदळाचे पीठ यांपासून तयार केलेली दारू
हलकी पथ्यकर असून फार अंमल आणत नाही व व्रण, पांडुरोग, कुष्ठ यांना फारशी बाधक होत नाही, जशी इतर मध्ये होतात तशी. अरिष्टाचे गुण जशी जशी त्यात औषधे पडतात त्याप्रमाणे असून तो सर्व प्रकारच्या मद्यात श्रेष्ठ असतो. व त्याच्या योगाने ग्रहणी, पांडू, कुष्ठ, अर्श, सूज, क्षय, उदर, ज्वर, गुल्म, कृमी, प्लीहा यांचा नाश होतो. तो किंचित तुरट, तिखट, वातुळ असा असतो अरिष्ट. नंतर द्राक्षासव हे मधुर, रुचिकर, सारक, लेखन, किंचित पित्तकारक, वातुळ, फार उष्ण नव्हे असं असून पांडू, अर्श, मेह आणि कृमी यांचा नाश करतो. पुढे खर्जुरासव वातुळ व जड असून त्याच्या आणि द्राक्षासवांच्या गुणांमध्ये थोडेच अंतर आहे. नंतर साखरेची दारू, गोड, सुगंध हे काय आता बनवत असतील अशा पद्धती दारू ते काय माहिती आपल्याला आहे ना. साखरेची दारू गोड, सुगंधी, रुचिकर, हलकी असून फार अंमल आणत नाही. गुळाची दारू ही दीपक, तृप्तिकारक असून मल, मूत्र, वात यांचा उत्सर्ग करते. उसाच्या रसाची दारू वातपित्तकारक असून वृत्तादी स्नेहजन्य विकार आणि कफविकार यांचा नाश करते. उसाच्या रसाची दारू असते ना काय, नंतर ती वृत्तादी स्नेहजन्य विकारांचा नाश करते. काय म्हणजे ताक पण तेच करतं, वृत्तादी स्नेहजन्य विकारांचा नाश करतं ना ताक. तीच शिजवलेल्या रसापासून केल्यास अधिक हितावह होते व वेद, सूज, उदर, अर्श यांचा नाश करते. मधाची दारू कफाधिकांचा उच्छेद करणारी, तीक्ष्ण, मेह आणि पिनसई व कास या नाशक आहे. नंतर काय, शिरका वायूला स्वमार्ग प्रवृत्त करतो, रक्त, पित्त, कफ यांना अगदी पातळ करतो. फार उष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, आंबट, खाण्याला प्रिय, रुचिकर, सारक, दीपक, स्पर्शाने शीतल असून पांडुरोग, कृमी, दृष्टी यांचा नाश करतो. शिरका हे काय सांगितलं इथं, कंद, मूळ, फळ यांपासून गूळ, मध्य, धामना, व्हिनेगर टाईप सगळं. गूळ, उसाचा रस, मध्य, द्राक्षासव यांचे शिरके क्रमाने विकावून हे हलके आहे. ज्या निरनिराळ्या शिरक्यांमध्ये कंद मुलादी भिजत घालून जे पदार्थ तयार करतात त्यांना आसुत म्हणतात. त्यांचे गुण या शिरक्याप्रमाणे आहेत. शांडाकी म्हणजे नावाचे आसूत, कंद, मूळ, मूग, मुळे इत्यादींपासून संयोगापासून झालेलं. कालाम्ल नावाचे आसूत, पेंड वगैरे हे दोन्ही रुचिप्रद आणि हलकी आहेत. धान्याम्ल तीक्ष्ण, उष्ण, पित्तकारक, वातकफनाशक, रुचिकर, दीपन, नृत्य, लघु, सारक, शीतस्पर्श, श्रम, ग्लानी, बस्तीशूल या नाशक आहेत आणि रोगस्ती करण्यासाठी उपयुक्त आहे धान्याम्ल. गाय, शेळी, मेंढी, म्हैस, हत्ती, घोडा, उंट, गाढव यांचे मूत्र तिखट, किंचित खारट, वृक्ष, तीक्ष्ण, लघु, पित्तल असून ते कृमी, सूज, उदर, अनाह, शूल, पांडू, कफ, वायू, गुल्म, अरुची, विषविकार, पांढरे कोड, कुष्ठ, मुळव्याध यांचा नाश करतं. गोमूत्र किंवा सगळे मूत्र. याप्रमाणे पाणी, दूध, ऊस, तेल, मद्य या 5 वर्गांमधील द्रव पदार्थांचे अंशतः व स्थूल दृष्टीने वर्णन केलेले आहे. अंशतः म्हणण्याचे कारण असे की अद्यापि ज्यांचे वर्णन केलेले नाही असे अनेक पुष्कळ द्रव्य आहेत. त्या विचारायचं प्रश्न आहे का, विचारा डायरेक्ट काय प्रश्न, कुठला तरी एखादा प्रश्न असा निघतो की मग त्याच्यावर चर्चा चांगली करता येते. डायरेक्ट विचारा. सर, सरशप तेलाचे गुणधर्म, सॉरी करंज तेलाचे गुणधर्म त्याच्यात नाही. करंज तेल तर ह्याच्यासारखंच आहे, मोहरीच्या तेलासारखेच आहे, फक्त आणि तीक्ष्ण आहे करंज तेल.
परंतु तेल जरा आणि तीक्ष्ण पडतं. सर काळी माळी शिंदी असे काय गुणधर्म सांगितले त्यात नीरा हे प्रकार आहे त्याच्याबद्दल काय विचार केला गेला पाहिजे? नीराचा ना नीरा नीरा हेच असेच आहेत त्यांचे गुणधर्म. तुळशीकर हलतं तीक्ष्ण विक्ष्ण असलेली नीरा मुत्रल आहे. ते झाडं असतात असे त्याच्यात वर चढतात त्याला काप मारतात. ते फांदी ते बघितले काढताना कधी? तुम्ही बघितलेच नाही. ते मडकं असं लावतात ते फांदी आड घालतात ते बांधतात मग खाली उतरतात. ते टुपो टुपो थेंब 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 साठी ते मडकं पडतं आणि ते मग गाळतात. असे वेगवेगळे प्रकार तयार करतात. काय विचारा प्रश्न विचारा. सर ते गोमूत्र जे सांगितलं गोमूत्र शेळीचे मेंढीचे वगैरे मूत्र ते अरुची विषविकार पांढरे कुष्ठामध्ये बाह्यता युज करायची की अभ्यंतर? बाह्य पण युज करता येतं अभ्यंतर पण युज करता येतं. आम्ही ते शित्रात तेल बनवतो त्याच्यात गोमूत्र पण टाकतो. मोरीच तेल गोमूत्र बाकुची तुळस टाकायचं सुवर्णाक्षरी. तर ते तेल बनवताना खूप घाण वास येतो गोमूत्र टाकतो. बाह्य तेलासोबत बिवासोबत लावू शकताय तुम्ही आणि पोटातून पण घेऊ शकता. तीक्ष्ण उष्ण खूप असतं गोमूत्र. म्हणजे त्याला पित्तानुबंध रक्तानुबंध नाही पाहिजे त्या व्याधीला. असा कुठला व्याधी असेल म्हणजे असा क्षेत्र असेल किंवा असा कुठला व्याधी असेल तर विंदात द्यायचं. पण जरी पित्तानुबंध थोडासा रक्तानुबंध असेल तर ते पित्त प्रकोपक आहे ना. असं ते जरा जपून वापरायचं. अर्क वापरायचं तर आणि जपून वापरायचा तो आणि कॉन्सन्ट्रेट लागतो. त्याची मात्रा आणि कमी द्यायची. असं फ्रेश गोमूत्र जर दिलं तर असं. बाकी मग असं उदरशूल हे ते गोमूत्र हरिशक्ती हे सगळे योग आहेत ना आलेले आहेत. काय बघा चॅप्टर मध्ये फिरून बघा एखादा काय प्रश्न येतोय का? सगळं प्राणी जे आहे ना गोमूत्र रिझल्ट लगेच मिळतात. प्राणी द्रव्य आपल्याला लगेच शरीर एक्सेप्ट करतात. जाऊया पुढचा चॅप्टर. नाही ना काय प्रश्न बघा. सर हे शिर्के जे सांगितलेत ना त्याचा व्यवहारामध्ये आपल्या ओपीडी मध्ये कुठे उपयोग कसा केला गेलाय का यापूर्वी की क्षारधर्मी उष्णता वाढली आहे तर मग हे आता आम्लधर्मी असावेत. एक तर द्रव आहेत आणि मग ते बरेच अवेलेबल पण असतात ऍपल सिडर विनेगर आणि असे बरेच काय. तर व्यवहारात त्याचा उपयोग करता येईल का अनुपान म्हणून? करता येईल ना पण ते कसंच बनवलेलं आहे का हे महत्वाचं आहे ना. आता दारू म्हणजे ते दारूचे प्रकार आहेत ना. कुठले हे सूर्याची दारू उसाची दारू आणि मधाची दारू त्यावेळी ते असं लिटरली तसे प्रकार होते. म्हणजे उसाचा रस घ्यायचा त्याला फर्मेंटेशन करत ठेवायचं ते बॅरल वॉटेवर. आता ही केमिकल इंडस्ट्री एवढी हे झाली की एवढं काही व्याप करावं लागत नाही. त्यामुळे अल्कोहोल जनरेशन जे आहे अल्कोहोल जनरेट करणं फार सोपं झालेलं आहे काम. त्याला एवढं व्याप करायची गरज नाही पडत आहे. पण कुठल्या पदार्थानंतर ती फर्मेंटेशन झालं यावरून त्या दारूचे गुणधर्म पूर्वी ठरवत होते. आता तो पदार्थच नाही राहिला आहे ना. लक्षात आलं का? त्यामुळे मग हे काही गुणधर्म आपल्याला मिळत नाहीत. जसं अॅनास्थेशिया आहे ना. तर पूर्वीच्या अॅनास्थेशियाचे तुम्ही अॅनास्थेशियाच्या वेळी पूर्वीचं हे वाचाल काय सातोस्कर भांडारकरची फार्माकोलॉजी. मग त्याच्यात
ते अॅनेस्थेशियाच्या पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज आणि स्टेज दिली आहे तो चढतो कसा कसा. आणि आता कुठे काय, आता एकदम अल्ट्रा लंबार पंक्चर केलं की लगेच अॅनेस्थेशिया बसतो किंवा काय म्हणतात ना जनरल अॅनेस्थेशिया लगेच बसतो. ती स्टेजच गेली आता प्रकरण. तसं आता शिरकाचे काय ते कंदमुळं, फळं आहे ना, दह्याची निवळ, उसाचा रस याचं मिश्रण 3 दिवस पुरून ठेवायचं. आता कोण करत असेल असं, आहे की नाही. एक प्रकारचं व्हिनेगरच म्हटलंय, पण व्हिनेगर असं बनत असेल वाटत नाही, आहे की नाही. मग काय आपण काय सांगू नाही शकत आता त्याची गुणधर्म म्हणजे काय. आत्ताची साखर असणारी आणि यांनी सांगितलेली साखर, त्याच्या गुणामध्ये फरक काय आहे? असणारच ना. सल्फरिक काय सध्याची तेव्हाची नसायची. खूप फरक नसणार आहे. गुणधर्म मधुर रसच आहे, शीतवीर्यच आहे. पण ते सांगतोय ना, काळ बदलला, खूप गोष्टी बदलल्याच आहेत ना. प्रोसेसिंग या गोष्टी बदलल्या, आहे की नाही. प्रोसेसिंग कमी वेळात फास्ट होणं ह्याच्याकडे परत गेला गेला ना. त्यामुळे संस्कार कमी झाले त्या प्रोसेसिंग मध्ये, नाही का. आणि ते संस्कारांचं गुणांतरधान जे होतं ते कमी झालं, आहे की नाही. कंटेंट ओरिएंटेशन झालं ना सगळं प्रोसेसिंगला, आहे की नाही. असं वाचूया थोडासा पुढचा चॅप्टर. अजून काही नाही ना कोणाला. तेल पण ठेवा तुम्ही क्लिनिकमध्ये, काही तेल अशी बनवून ठेवा. त्वचा विकारांना तर मोहरीच तेल, करंज तेल आणि स्वस्त फार मिळतात. उगाच आपण कंपन्यांची लिहून देतो. 90-100 रुपये लिटर मिळतं करंज तेल, लक्षात. 100 पकडा, 100 रुपये लिटर पडतं. आणि असा डबा घेतला तर आणि स्वस्त पडतं करंज तेल. 15 किलोचा डबा घेतला तर एवढं स्वस्त छान तेल आहे. आणि आपण उगाच काहीतरी कंपन्यांचं हे ऑइल घेत बसतो. असलीच तेल घ्यायची, मिळतात तेलाचे असतात ना, तिथे 15 किलोचे डबे उचलायचे.